असेल की सेंड करा मॅम दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, ठीक आहे, असं करू आपण. ठीक आहे, चला आता क्लास चालू करूयात. आजचा हा जो धडा आहे ना मुलांनो, तो तुम्हाला एक्झामला असेल. ठीक आहे, फिजिक्सचा हाच धडा तुम्हाला एक्झामला असेल. आता जो आपण प्रकाशात जेवढं आपला फिजिक्सचा पेपर परवा दिवशी आहे, तर आज आणि उद्या आपला क्लास आहे, राईट. तर आज आणि उद्यापर्यंत जेवढं शिकवून होतंय तेवढं मी एक्झाम मध्ये टाकेल. मी होमवर्क दिलेला 3 केसेस आपण ड्रॉ केलेल्या होत्या. 2 केसेस ड्रॉ करायला तुम्हाला, उरलेल्या 3 केसेस ट्राय करायला तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता. येस मॅम. किती जणांना, मी हँड डाऊन करते, किती जणांना ते जमले? येस मॅम, मी सेंड केलाय ना. येस मॅम, केलाय. मॅम काय करा, काय होमवर्क होता एकदा रिपीट करा. रे डायग्राम्स काढायच्या होत्या बेटा. वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली असता. येस मॅम. हा, होमवर्क. हा, त्या दिवशी म्हणून मी रेफरन्स साठी तुम्हाला सांगितलेलं माझ्या पीपीटी मधून स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. तर मी आता परत एकदा स्क्रीन शेअर करून दाखवते. थांबा, मी स्क्रीन शेअर करते. ह्या 3 केसेस आपण केलेल्या त्या दिवशी, बरोबर आहे? येस मॅम. की पी आणि एफ च्या मध्ये ठेवलेली आपण वस्तू, बरोबर आहे? तर ही 6वी केस जी आहे इथे ती आपण पहिली केस केलेली. परत हे आपण काय बघितलेलं, फोकस वरती वस्तू ठेवल्यावरती आकृती कशी इन्फिनिटीला बनते हे बघितलेलं. वस्तू आपण सी आणि एफ च्या मध्ये ठेवलं काय होतं हे बघितलेलं. आणि ह्या उरलेल्या 3 केसेस मी तुम्हाला काय सांगितलेल्या होत्या, तुम्ही स्वतः ट्राय करायला सांगितलेलं. तुम्हाला आठवतंय? येस. हे आकृती काढून आम्ही पाठवलंय ग्रुप मध्ये. ठीक आहे. अच्छा, आता मला एक गोष्ट सांगा, ह्या 6चा जो तुमचा जो टेबल दिलेला आहे, कुठली वस्तू कुठे ठेवला असताना, थांबा मी तो टेबल घेतलाय का ह्याच्यात. हा, हे बघा, हा तुमचा जो टेबल दिलेला आहे. आता ह्या टेबलच्या नुसार आपण आकृत्या पण काढलेत. मला सांगा आता ह्यापैकी कुठल्या आकृतीमध्ये तुम्हाला डाऊट आहे का? मी काढून दाखवू का परत एकदा ती आकृती, की तुम्ही स्वतःहून केलंय? नो डाऊट मॅम, ती 6वी आकृती दाखवता का एकदा काढून? 6वी म्हणजे आता ह्या टेबलावरची 6वी म्हणतेस? ही घरापासून खूप दूर अनंत अंतरावर. अरे हीच ती पहिली केस आहे बेटा, ही आकृती ही आहे. थांब मी दाखवते. ही बघ, ही आहे ती. हे वस्तू एकदम लांब अनंत अंतरावर ठेवली आहे, तर त्याच्यावरून नुसते हे पॅरलल रेज, समांतर किरणे येतात आणि ते फोकस मध्ये एकमेकांना भेटतात. हीच पहिली आकृती आपण खूप वेळा आधी डिस्कस केली आहे. बट ठीक आहे, मी एक काम करते, क्विकली सगळ्याच रिवाइज करून दाखवते तुम्हाला पटपट. ठीक आहे, 6च्या 6 तुम्हाला रिवाइज करून दाखवते आणि मग आपण पुढचं घेऊयात. ओके मॅम.
एक सेकंड ना, स्क्रीन ओपन करते मी. हे अटेंडन्स लिंक आज स्ट्रेंथ जास्त कशी काय झाली? आज 10 मुलं डायरेक्ट वाढ. तुमचा क्लास आहे म्हणून. नाही माझा क्लास आहे, तुम्हाला माहितीच नव्हतं. येस मॅम. येस मॅम, आज मी तुम्हाला होता. बरं ठीक आहे, चला आता आपण ना, मी तुम्हाला ते स्क्रीन वरती दाखवते. ओके मॅम. येस मॅम. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला मुलांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ठीक आहे. येस मॅम, घेतो आम्ही स्क्रीनशॉट. येस मॅम. आता बघा, मी डायरेक्ट आकृत्या काढलेल्या मी घेतलेत. ए मुलांनो, मला एक सेकंड द्या जरा, दरवाजावर कोणतरी. एक सेकंड फक्त, मी चेक करते. हा, चला आता बघा, ह्याच्यामध्ये पहिली जी आपण केस घेतलेली आहे, जी तुमच्या पण पुस्तकामध्ये दिली, आता नीट बघा. मॅम, तुम्ही म्यूट केले. हा बघा, आता ह्याच्यामध्ये पहिली जी केस आहे, तर हा मी रेड इन घेते. हे दिसते तुम्हाला वस्तू इथे ठेवलेली? येस मॅम. येस मॅम. बाणासारखी ठेवलेली वस्तू आहे. आणि जसं मी तुम्हाला शिकवलेलं, आपण काय केले, इथे दोन घेतलेले आहेत. दोनच किरण काढायची गरज आहे आपल्याला, बरोबर आहे, प्रतिमा मिळवण्यासाठी. तर पहिला किरण तुम्ही बघू शकताय बघा, हा पहिला किरण समांतर आहे आणि माहितीये तुम्हाला, तो परावर्तित झाल्यावर असा फोकस मधून जाणार आहे. आणि दुसरा किरण कसा घेतला आपण, असा वाकडा घेतलाय, जो सी मधून चाललाय आणि वस्तूच्या टोकामधून असं मिररवर पडतोय आणि हा त्याच दिशेने बाउन्स बॅक होईल. मग हे दोन्ही किरण जे आहेत तुम्ही बघू शकताय, इकडे तर काही छेदत नाहीयेत, म्हणून आपण ह्यांना मागे ह्या डॉटेड लाईनने वाढवलंय आणि मग ही आपल्याला प्रतिमा मिळाली, ए बी ची प्रतिमा मिळाली, ए डॅश बी डॅश. हीच केस म्हणत होतीस ना तू बेटा? आता मला कोणी म्हटलं की 6वी केस दाखव म्हणून, ती हीच म्हणालीस ना? कळलं आता स्नेहल? येस मॅम. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचं दुसऱ्या नंबरची केस. मॅम 6वी केस. हा, मग मी सगळ्याच रिवाइज करते. आता दुसऱ्या नंबरची केस बघा. आता दुसऱ्या नंबरच्या केसमध्ये आता कुठे ठेवले ऑब्जेक्ट? आता आपण कुठे ठेवले बघा, इथे. अच्छा, इथे उलट दिले. हा, आपण जरा लाईनीत जाऊया, थांबा. आता आपण ऑब्जेक्ट ठेवूया. हा बरोबर, फोकसवर ठेवले, बरोबर, लाईनीतच दिले त्यांनी. म्हणजे वस्तू आधी खूप जवळ होती बघा, एफ आणि पीच्या मध्ये होती, आता बरोबर एफ वर ठेवली. फोकसवर ठेवलेली असताना इथे वस्तू दिसते तुम्हाला, ही ए बी. येस मॅम. जसं आपलं आधी पण होतं, पहिला किरण हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, आणि मग तो परावर्तित होऊन हा एफ मधून माघारी आलाय, हा राईट. आणि त्याच्यानंतर ना मग दुसरा किरण मगाच्या सारखंच सी मधनं काढलाय आपण, पण सी मधून असं काढायचंय की त्या वस्तूच्या टोकामधून पण तो चाललाय. मग हा गेला आणि माघारी वळाला, इथून बाउन्स बॅक झालाय. मग ही दोन्ही किरण बघा, इकडे छेदत नाहीयेत, पण इकडे जर आपण ह्याला नीट वाढवलं पुढे खूप, ह्या किरणांना जर ना आपण, हे बघा, इथून ना मी या किरणाला असं इथे पुढे वाढवलं आणि ह्या वाल्या किरणाला पण असं पुढे मी वाढवलं,
तर हे पुढे जाऊन जे आहे ते एकमेकांना छेदतात, खूप लांब अंतरावर ते एकमेकांना छेदतात. त्याच्यामुळे मग आपल्याला खूप लांब अंतरावरती प्रतिमा मिळते आणि माहिती ती अनंत अंतरावर भेटते आणि खूप मोठी असते आकाराने. बरोबर आहे. तर ही आपली दुसरी केस होती. येस मॅम. आपण काय केलं आता अजून लांब एफ वरून आता आपण अजून थोडीशी डाव्या बाजूला जरा अजून लांब घेऊन गेलोय आपण वस्तूला. तर इथे वस्तू ठेवली आता सी, बघा ह्या सी आणि एफच्या मध्ये ठेवली आहे वस्तू. तर हा पहिला किरण आपण काढला समांतर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि दुसरा किरण कसा काढलाय बघा, दुसरा किरण आपण काढलाय एफ मधून जाणारा. कारण तुम्हाला माहितीये तो परावर्तित झाल्यावर काय बनेल, समांतर बनेल. मग हे दोन्ही किरण जिथे छेदतात आहेत तिथेच आपल्याला काय मिळणार आहे, प्रतिमा मिळणार आहे. आणि ती प्रतिमा येस, मग तीच तुम्ही दिसते तुम्हाला ही प्रतिमा जी आहे, ह्या प्रतिमेची उंची आणि ही प्रतिमा थोडीशी काय आहे, मोठी आकाराने. आणि हे सीच्या पलीकडे मिळते, राईट, सीच्या पलीकडे मिळते. बरं, त्याच्या पुढची केस आपली काय होती, अजून थोडं लांब, म्हणजे एक्झॅक्टली आपण सी वर वस्तू ठेवली आहे. तर तुम्ही बघताय सी वर ठेवल्यावरती पहिला किरण अगेन पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, दुसरा किरण हा एफ मधून जाणारा. तर जो पॅरलल होता तो एफ मधून माघारी परावर्तित होतोय, हे असा. आणि दुसरा जो आहे तो पॅरलल बनतोय आणि दोघं जिथे छेदतात आहेत ते बरोबर सीलाच छेदतात आहेत. तर जेवढी वस्तू होती तेवढीच प्रतिमा आहे आणि दोन्ही पण सी वरतीच बनतात आहेत. आणि प्रतिमा काय आहे, उलटी आहे. परत नेक्स्ट केस काय होती, नेक्स्ट केस मध्ये आता आपण सीच्या पण पलीकडे घेऊन गेलोय, जरा अजून लांब घेऊन गेलोय वस्तूला, पण ते मोजण्या इतकं अंतर आहे, अनंत अंतर नाहीये, फायनाईट डिस्टन्स आहे. फायनाईट म्हणजे ज्याला आपण मोजू शकतो एवढं. मग आता इथे तुम्ही बघताय तिथे 3 किरण दाखवलेत. तसं 3 किरणांची गरज नाहीये, 2 पण चालतील. तर बघा 3 किरण कुठली दाखवलेली आहेत. हा पहिला किरण तो एफ मधून जाणारे दिसतोय तुम्हाला, हा सॉरी हा हे बघा, हा एफ मधून चाललाय, हा पहिला किरण परावर्तित झाल्यावर. दुसरं बघा, हे तुमच्या पुस्तकात नव्हतं दिलं पण मी शिकवलेलं तुम्हाला, की जर किरण पोलला पडत असेल तर अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम होऊन हा असा परावर्तित होईल. बरोबर आहे. आणि हा तिसरा किरण, हा तुम्हाला माहिती आहे हा परावर्तित त्या सेम टू सेम. तर हे 3 किरण दाखवलेत. हे 3 पैकी हा जो पोलवाला जरी नसता दाखवला तरी पण चाललं असतं, 2 किरण आपल्याला बस होते. तर तुम्ही बघताय मग ज्यावेळी वस्तू खूप लांब आहे त्यावेळी आपल्याला काय भेटते, इथे भेटते. आणि ह्या वस्तूच्या उंचीच्या तुलनेत जी प्रतिमा आहे ती छोटी आहे. आणि कुठे सी आणि एफ या दोघांच्या मध्ये बनले ती प्रतिमा. ठीक आहे. आणि लास्ट केस काय होती, आता ती इथे दिसतं का डॉटेड लाईन, वस्तू अनंत अंतरावर ठेवली आहे. अनंत अंतरावर वस्तू असल्यामुळे जसं की आता बघा, हे इथे तुमचं हे आहे आरसा आहे आणि इथे कुठेतरी आहे. तर ही प्रकाशाची किरण ऑब्व्हियसली ना पडताना अशी पॅरललच पडणार, अशी समांतरच पडतील आरशावर. म्हणून अनंत अंतरावरच्या वस्तूंपासून पडणारी जी किरणे नेहमी समांतर घेतो आपण. तर मग खालून पण हे वस्तू इथे बघा, खालून पण घेतलाय किरण, वरतून पण घेतलाय आणि दोन्ही समांतर आहेत प्रिन्सिपल ऍक्सिसला. म्हणून ते रिफ्लेक्ट झाल्यावर, परावर्तित झाल्यावर कुठे भेटणार आहेत, एफ ला. आणि बघा एकदम छोटासा बिंदू बनलाय, म्हणून जी प्रतिमा बनते ती अतिशय लहान आहे, हायली डिमिनिश्ड पॉइंट साइज. बिंदू एवढी अतिशय लहान आहे, वस्तूच्या तुलनेत ती प्रतिमा जी आहे ती बिंदू सारखी आहे. ठीक आहे. चला आता मग हे 6 केसेस झालेले आहेत. तर आज आपण मग पुढचं घेणार आहोत. हे झालं कॉन्केव्ह मिरर. आता आपण घेणार आहोत कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर तर खूप जास्त सोपी आहे. कॉन्व्हेक्स मिररचा आकार माहितीये तुम्हाला कसा असतो, की ती बाहेरच्या बाजूला अशी फुगलेली असते. बरोबर आहे. आणि कॉन्व्हेक्स मिरर आपल्याला कुठे दिसते कॉमन यूज मध्ये, आपले जे हे असतात आरशे असतात, गाड्यांचे बाजूचे आरशे, त्याच्यामध्ये हा कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्वक्र आरसा यूज होतो. तर आता तसं तुमच्या पुस्तकात ह्याच्यासाठी पण 6 वेगवेगळ्या केसेस नाही दिलेत, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. ह्या जरी आपण 6 ह्याच्या पण वेगवेगळ्या जरी केसेस घेतल्या असत्या
तरी सुद्धा जी त्याच्या कॉमन ज्या लक्षणं आहेत, ती प्रतिमेची जी लक्षणं आहेत ती सगळ्यांमध्ये एकसारखी आहेत. जसं आता आपण बघितलेलं अंतर्गोल आरसा जो आहे तो ऑलराऊंडर आहे, तसं ह्याचं नाहीये. बहिर्गोल आरसा ऑलराऊंडर नाहीये, कारण तो एकाच प्रकारच्या प्रतिमा सगळीकडे बनवते. एकाच प्रकारच्या म्हणजे मला काय म्हणायचंय आता मी तुम्हाला टीचर आवाज येत नाही. काढून द्या. सेमच आहे मुलांनो. तुम्ही हे कशी काढणार, काय म्हणतात, आरसा कसा काढणार, ती काढायची मेथड बिलकुल सेमच आहे. तुम्ही काय करणार, हे अशी तुमच्या लाईनवाल्या नोटबुकवर कुठेतरी त्या लाईनीवरती ही लाईन काढून तुम्ही काय काढणार, अक्ष काढणार, हा मुख्य अक्ष काढणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही राऊंडर घेणार. राऊंडरचं जे शार्प वालं टोकेरी जे आहे टोक, ते इथे ठेवणार. 4 सेंटीमीटर जे आहे तुम्ही काय करणार, 4 सेंटीमीटर हे घेणार, कर्कटकवर अंतर घेणार. आणि मग त्याच्यानंतर काय करणार, तुम्ही असे कर्व काढणार, अर्धचंद्र. हा. आणि आता तुम्ही ह्या बाजूला ठेवले, कारण बहिर्वक्र आरसा घेतोय आपण, तर राईटला घेतलेलं, अंतर्वक्रासाठी लेफ्टला घेतलेलं, इथे आता तुम्ही राईटला घेताय, तर हेच तुमचं सी आहे. आणि मग तुम्ही काय दाखवणार, ही आतली बाजू ह्याची जी आहे ती कोट केलेली आहे, पेंट केलेली आहे. आणि इथे मध्ये आपलं असणार आहे एफ आणि इथे असणार आहे पी. बरोबर आहे. हे कॉमन झालं. त्याच्यानंतर ना बघा, आता मी 6 केसेस, आता इकडे ह्याचं सी आणि एफ दोन्ही सगळं राईट बाजूलाच आहे. म्हणून आता मी काय करणार आहे, मी काय लॉजिक लावणार आहे, आता समजा हे अंतर पीएफचं अंतर, पीएफ म्हणजे त्याचं नाभी अंतर समजा 5 सेंटीमीटर आहे, तर पीसीचं अंतर किती होईल, त्याचं 10 सेंटीमीटर होईल. डबल 10 सेंटीमीटर होईल. करेक्ट. तर आता पहिली केस बघा मी काय करते. पहिल्या केसमध्ये मी काय करते, अनंत अंतरावरती मी एक वस्तू ठेवली. काय करते मी, अनंत अंतरावर वस्तू ठेवली. आता ना मी मुलांना 6 केसेस घेणार आहे ना, म्हणून मी एकेका केसला एक कलर वापरते, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनच नको होऊ की अरे कशाचं काय आहे म्हणून. तर अनंत अंतरावरती आता मी समजा एक वस्तू घेतली आणि हा, ती ही वस्तू आहे ए बी. आता तुम्हाला माहितीये होणार काय आहे, ह्या वस्तूपासून आपण काय घेणार, ह्याच्यावरती असं हे पॅरलल रेज घेणार. बरोबर आहे. येस मॅम. येस मॅम. आणि तुम्हाला माहितीये की आता हे जे आहेत, हे पॅरलल रे जो घेतलाय मी, तो आपल्याला फोकस पासून असा माघारी परावर्तित होताना दिसणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये, एक सेकंड, हा, तो फोकस पासून परावर्तित होतोय, म्हणजे हा पडताना असा पडतोय आणि फोकस पासून, मुख्य नाभीपासून तो लांब परावर्तित जातोय. म्हणून ही जी लाईन आहे, आपण ही काय दाखवणार, डॉटेड लाईन दाखवणार. बरोबर आहे. येस मॅम. मग पहिल्या केसमध्ये आपली झालं, मी चुकीचं काढलं, तुम्ही मला सांगितलं नाही. फोकस पासून मी सेंटर ऑफ कर्वेचर घेतलं. थांबा. हो मॅम, फोकस पासून घ्यायचं होतं. हा, फोकस पासून घ्यायचं. हा, हे असं दिसेल आपल्याला इथून असं जाताना. हा, मग ह्याची आकृती कुठे पडेल, आकृती बनेल फोकस वरती. ठीक आहे. तर म्हणून मग ही लाईन आपण काय दाखवणार, डॉटेड लाईन दाखवणार. चला, तर मग ही पहिली केस झाली पूर्ण. आकृती वस्तू इनफायनाइट अंतरावर असल्यावर इमेज कुठे बनते, इथे फोकसवर बनते. ती खूप जास्त लहान आहे, बिंदू एवढ्या आकाराची. नंतर आता दुसरी केस काय होती, आपण बियॉन्ड सी ठेवलेलं बघा, सीच्या पण पलीकडे. समजा मी इथे जेवढं अंतर आहे ना, इकडे मला लेफ्टला पण ते अंतर मोजण्यासाठी इथे जो एफ आहे 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, मी इथे तिथे त्याला लिहिते एफ डॅश. ती काय मुख्य नाभी नाहीये, पण अंतर कळण्यासाठी मी लिहिते. आणि हे आहे, इथे घेऊया सी डॅश. कळते तुम्हाला.
म्हणजे वेगवेगळ्या हो मॅम. वेगवेगळ्या अंतरावरती ठेवल्यावरती मला काय काय मिळते. तर आपली बघा दुसरी केस काय होती की आपण सीच्या पण पलीकडे ठेवलेलं. मग इथे सी डॅशच्या पलीकडे आपण वस्तू ठेवली. समजा आता मी इथे ठेवली वस्तू इथे, ठीक आहे. तर होणार काय आहे, हे पहिलं वाला सेमच, हे इथे असं पडेल की पहिलं जे आहे ते पॅरललच घेऊ आपण. येस मॅम. हा, हे बघा पहिला जो किरण आहे तो असा पॅरललच घेणार आपण आणि तो काय होणार आहे, फोकस पासून लांब जाणार आहे, जसं इथे गेलाय तसं. लांब. ठीक आहे. आणि त्याला आपण इथे मग डॉटेड लाईनने खाली वाढवलं. आता दुसरं बघा काय होतंय. दुसरा जो किरण आपण घेणार आहे ना, तो असा घेणार आहे की जो वाटतोय आपल्याला सीच्या दिशेने पडतोय बघा असा. आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी सीच्या दिशेने पडल्यानंतर ना मग काय होईल, तो त्याच मार्गाने वापस जातो. येस, इथूनच लांब गेल्यासारखं आपल्याला येस दिसणार आहे. मॅम. आणि म्हणून ही जी आपली लाईन असेल ती डॉटेड लाईन असेल. बरोबर आहे. आता मुलांना बघा हे लाल डॉटेड लाईन आणि निळी डॉटेड लाईन बघा एकमेकांना कुठे भेटतात. इथे दिसते इथे. तर मग इथे आपली अशी ही प्रतिमा बनेल. म्हणजे खूप त्या फोकस इथे आहे ना, त्या फोकसच्या बिलकुल एकदम चिटकून जवळजवळ इथे अशी छोटीशी प्रतिमा बनते. हे वाला दिसते तुम्हाला ही लाईन. येस मॅम. परत सेम आता ज्यावेळी तुम्ही इथे सी वर घ्याल, आता चला मी येलो कलर घेते. आता मी सी वर घेतलं ना, आता हा लाल डॉटेड कलर तर सेमच राहणार आहे. ती लालवाली डॉटेड लाईन तर प्रत्येकाला सेमच राहणार आहे. आणि सी मधलं परत हे ह्याच्यामधून काढलं तुम्ही बघा, दिसते आता कुठे छेदते. आता पण ह्याला जवळजवळ चिटकूनच बघा इथे छेदते. दिसते इथे छेदते. लाईन काढली की बाजूला त्याच्या लाईन येणार. निळ्याच्या बाजूला आली पिवळी लाईन, आधी रेड डॉट, मग निळी लाईन, मग सेम आता सी आणि एफ च्या मध्ये ठेवलं. इथे ठेवलं मी सी आणि एफ च्या मध्ये ठेवलं. आणि आता परत लाल अगेन पॅरल वाली पहिला किरण लालवाला तर ते सेमच राहणार आहे. आणि दुसरा किरण आता मी इथून सी मध्ये जाताना काढते. दिसतोय? येस मॅम. आता तो कुठे छेदतोय बघा. तर असं करत करत ना, आता मी जर इथे तुम्हाला काढून दाखवलं बाजूला, तर हा जर समजा आपला एफ आहे आणि हा जर आपला समजा सी आहे, तर आपल्याला काय दिसतंय की पहिली तर आपल्याला इन्फिनिटी वाली इकडे भेटते. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक इमेज भेटेल, परत इथे एक भेटेल, इथे एक भेटेल. अशा सगळ्या ज्या आहेत त्या जसं जसं आपण वस्तूला जवळ जवळ आणतोय तसं तसं ह्या प्रतिमा जवळ येतात आहेत. पण प्रत्येक वेळी तुमच्या वस्तूच्या शेवटची पण जी प्रतिमा असेल ना, समजा मी पी आणि एफ च्या मध्ये इथे कुठेतरी वस्तू ठेवली, हे बघा इथे कुठेतरी मी वस्तू ठेवली, इथे कुठेतरी मी वस्तू ठेवली, तर तेव्हा पण मला जी प्रतिमा मिळेल ना मुलांनो, ती मला इथे कुठेतरी मिळेल अशी. पण तरी पण ती वस्तूच्या हाईटच्या तुलनेत ती प्रतिमा जी आहे ती लहानच असेल. तर प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कॉमन गोष्ट काय सांगू शकता की प्रत्येक वेळी प्रतिमा काय आहे, आभासी आहे, कारण आरशाच्या मागे बनली आहे. तर ती काय आहे, एक तर आभासी आहे. प्रत्येक प्रतिमा सगळ्या 6च्या 6 केसेस मध्ये आभासी आहे. येस मॅम. आहे, सुलट आहे आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची आहे. बरोबर आहे, वस्तूपेक्षा आकाराने ती लहान आहे. म्हणून त्यांनी तुमच्या पुस्तकात अशा 6 केसेस नाही दिलेत, त्यांनी 2च केसेस दिलेत. एक अनंत अंतरावर असताना आणि एक कुठे पण ठेवा, मोजता येईल अशा अंतरावर कुठे पण ठेवा, इथे ठेवा, इथे ठेवा, कुठे पण ठेवा. तर ह्या 2च केसेस फक्त दिलेल्या आहेत. तर आता ह्या 2 केसेसची आकृती तुम्ही काढणार आहात. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ती आकृती, पण तुम्ही स्वतः काढणार आहात. येस मॅम. ओके मॅम. मी तसं काढून दाखवलेलंच आहे तुम्हाला इन जनरल. चला आता मी तुम्हाला 5 मिनिटांचा टाइम देते. ह्या 2 आकृत्या काढा. दिसते स्क्रीन?
Yes. येस मॅम दिसत आहे. हा, ही बघा, ही पहिली अनंत अंतरावरची वस्तूपासून हे पॅरलल रेज येतात आणि फोकसवर भेटतात. ही तर एकदम सोपी आहे काढायला. आणि नंतर दुसरी आकृती ही वाली दिसते तुम्हाला, कुठेतरी फक्त पोलच्या पलीकडे इथे एबी ठेवले आणि एक किरण पॅरलल आणि दुसरा किरण बघा सी मधून जाणारा. मग दोघं जण एकमेकांना ह्या डॉटेड लाईन जिथे छेदतात बघताय तुम्ही, ए डॅश बी डॅश बनले. ठीक आहे, तर चला आधी पहिली ही आकृती काढा. ही आकृती काढून झाली की मग मला सांगा तुम्ही, मग मी दुसरी आकृती दाखवते. मॅम अटेंडेड लिंक टाका ना. हे अजून टाकली नाहीये मॅमनी लिंक. टाकली आहे मॅम. मॅम मी लेट जॉईन झाली होती ना. अच्छा, मी चेक करते बेटा, थांब एक मिनिट. थँक्यू विवेक. विवेक बेटा, तू बडी प्रोग्राम मध्ये नसतोस का रे? असतो मॅम. मॅम हा गोदरी. अर्णव बडीचा क्लास कधी आहे? ते सर अवेलेबल नाही आहेत. जेव्हा असेल तेव्हा सांगेल मी बेटा. सध्या ते अवेलेबल नाही आहेत सर. मॅम आमची ना सहल जात आहे, मग 5-6 दिवस मग बडीचा क्लास माझा बुडू शकतो. 6 दिवस सहल चालली आहे? मॅम 5 खाली? दिवस. अच्छा ठीक आहे, बघू तेव्हाच तेव्हा. मुलांनो मॅम आता माझी पण चला. माझा पण आणि मॅम प्रेमा मॅम कधी येणार आहेत? माझी ही मॅम. प्रेमा मॅमचं ना अजून ना तिकीट बुक नाही झालंय बहुतेक. सांगू मुलांनो जेव्हा मॅम पण या महिन्यात का पुढच्या महिन्यात येणार आहेत? बरं मॅम ऐका, आधी आकृती काढा. आकृती काढा. आपण हे सगळं लास्टला क्लासच्या बोलूयात. आधी ही आकृती काढा. पहिली आकृती मला वाटते काढून झाली असेल, म्हणून आता मी ही बघा दुसरी आकृती तुमच्या समोर ठेवली. तुमच्या पुस्तकामध्ये पण आहेत ह्या आकृत्या, तर स्क्रीनवर नाही दिसत आहे, पुस्तक खोलून बघा. येस मॅम आहेत. हा, मॅम मी पहिली आकृती काढून ग्रुप मध्ये पाठवली आहे, निलांबर ग्रुप मध्ये. ठीक आहे. चला झालं. मॅम एक सेकंड. नो मॅम. मॅम थोडस झालं मॅम. सगळ्यांचं झालं? येस मॅम. यस मॅम. येस मॅम. ठीक आहे, चला आता पुढचं करूयात मग आपण. चला मीच फोटो करते.
बघा आता ह्याचाच तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये पण दिला असेल. तिथे लिहिलंय तसं की प्रतिमेचं स्थान कुठे आहे जर अनंत अंतरावर असेल, कुठे बनते प्रतिमा. ठीक आहे, तर आता इथे बघूयात आपण. आता पुढचा टॉपिक जो आहे तो मुलांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच टॉपिकवर आधारित गणित आहेत. ठीक आहे, थांबा आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते. तसं हे मी थोडं एक्सप्लेन केलंय तुम्हाला, तरी पण आता झालं काय की आपण हे अंतर्वक्र आरशाच्या 6 केसेस आणि बहिर्वक्र आरशाच्या 2 केसेस ह्या आपण जनरल केसेस बघितल्या. बरोबर आहे, काय बघितले? ह्या जनरल केसेस बघितल्या. पण येस मॅम. ह्याचं पुढे जाऊन ना ह्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला. कसा प्रॉब्लेम व्हायला लागला बघा. समजा हे मी घेतला आंतरवक्र आरसा. ठीक आहे, आणि तुम्हाला मगाशी तो आधी बघा तो व्हिडिओ दाखवलेला की आपण आंतरवक्र आरशाचं नाभी अंतर कसं काढू शकतो. आठवतंय तुम्हाला आपण काय केलेलं? आपण अनंत अंतरावर काय ठेवलेलं? अनंत अंतरावर ते झाड आहे, मग त्याची प्रतिमा आरशापासून ज्या अंतरावर बनते आपल्याला माहितीये पहिल्या केसच्या नुसार की अनंत अंतरावरच्या वस्तूची प्रतिमा कुठे बनते? फोकसवर बनते. बरोबर आहे, मग ती प्रतिमा फोकस आणली, मग तेच आपलं काय होतं? नाभी अंतर होतं. तर हे जे पीएफ काय असतं आपलं? हे पीएफ असतं आपलं नाभी अंतर. त्याला आपण एफ ने डिनोट करू शकतो. बरोबर आहे. आता समजा, एक मिनिट, ह्याने चांगलं नाही लिहिलं जाते. काय झालं माझ्या ह्याला? आता हे समजा 10 सेंटीमीटर आहे मुलं. किती? 10 सेंटीमीटर. आणि मग हे पीसी काय असतं? पीसीलाच आपण हे म्हणतो. नाही, पीसी हे आपली वक्रता त्रिज्या आहे. त्रिज्या आहे म्हणून ह्याला आपण कशाने डिनोट करतो? आर ने. बरोबर आहे. आणि हे आर तुमच्या नाभी अंतराच्या डबल असतं की नाही? हो मॅम. ठीक आहे, मग हे किती होणार? आता आर किती होणार? मग जर तुमचं एफ 10 आहे तर आर किती बनणार? ठीक आहे, 20 सेंटीमीटर. 20. मग आता प्रॉब्लेम काय होता? समजा मला 2 गोष्टी ऑलरेडी दिलेत. देणाऱ्याने माहितीमध्ये देणाऱ्याने 3 गोष्टी दिलेत. काय दिले? 2 गोष्टी दिलेत. पहिली गोष्ट ही दिलेली आहे की त्याचं नाभी अंतर 10 सेंटीमीटर आहे. ते वापरून आपण वक्रता त्रिज्या 20 काढली आणि सांगितलंय की ही माझी जी वस्तू आहे ही वस्तू 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. किती अंतरावर ठेवली आहे? हा आरशापासून 25 सेंटीमीटर अंतरावर. तर मग प्रश्न आहे, तर मग प्रतिमा कुठे बनेल? प्रतिमेची लक्षणं काय असतील? हे सगळं विचारलं. तर मग आता आपल्याला हे माहिती आहे की सीच्या बियॉन्ड असल्यावरती आपल्याला इथे सी आणि एफ च्या मध्ये कुठेतरी प्रतिमा मिळते आणि ती असलेल्या वस्तूपेक्षा ती आकाराने थोडीशी लहान असते. हे आपल्याला माहिती आहे. पण सी आणि एफ म्हणजे 10 आणि 20च्या मध्ये मिळणार आहे. 10 आणि 20 सेंटीमीटरच्या मध्ये. पण 10 आणि 20 सेंटीमीटरच्या मध्ये किती सारे बिंदू आहेत? नक्की कुठे मिळणार आहे ते? 11वर मिळणार आहे, 12वर मिळणार आहे, 13वर मिळणार आहे, हे कसं कळेल आपल्याला? बरोबर आहे. मग आता जसं तुम्हाला त्या दिवशी शिकवलेलं, वस्तूचं अंतर कुठल्या पण आरशापासून किंवा भिंगापासून वस्तूचं जे अंतर आहे आपण हे यू ह्या लेटरने दाखवतो. बरोबर आहे. मग आपल्याला यू दिलेला आहे 25. व्ही म्हणजे प्रतिमा कुठे बनते? समजा ही इथे बनते, तर हे प्रतिमेचं आरशापासूनचं अंतर आपण कशाने दाखवतो? व्ही. तर व्ही किती आहे हा आपल्याला काढायचा आहे. दुसरं हे पण विचारू शकतात, समजा वस्तूची उंची 5 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला माहिती आहे 5 सेंटीमीटर पेक्षा थोडी लहानच बनणार आहे प्रतिमा. पण मग त्या प्रतिमा आता ह्याचं प्रतिमेची उंची आपण कशाने दाखवतो? वस्तूची उंची आपण HO ने दाखवतो. हाईट ऑफ ऑब्जेक्ट HO.
तसंच आता आपल्याला काढायचंय हाईट ऑफ इमेज, म्हणजे आपल्याला काय काढायचंय HI. तर हे कसं काढणार, हे कसं काढणार ह्याच्यासाठी मग तुम्हाला जे आहे ते आरशाचं सूत्र दिलेलं आहे आणि विशालन म्हणून काय असतं ते पण दिले. आता हे सूत्रामुळे आपल्याला एक्झॅक्ट किंमत काढता येते की बाबा U 25 आहे तर बरोबर V जे आहे समजा 15ला 16ला 17ला कितीला बनते तो V एक्झॅक्टली नंबर आकड्यामध्ये मिळेल. प्रतिमा वारंवार काढत बसायची गरज नाहीये, प्रतिमा काढून पण तुम्ही करू शकता. बरोबर हे तुमच्या स्केलवर. आता बघा 25 सेंटीमीटर घेणं पेपरावर शक्य आहे का? तुमची छोटी स्केलच 15ची आहे तर मग 25 वहीच्या बाहेर जाईल. मग प्रत्येक वेळी आकृती काढून पण हे शोधणं पॉसिबल नाहीये, म्हणून हे सूत्र आपण वापरामध्ये आणतोय. आता हे सूत्र मी सांगू त्याच्या आधी मला तुम्हाला आणखी काही गोष्ट सांगायची आहेत की आपण अंतर कशी मोजतो, कुठली अंतर धन घ्यायची आणि कुठली अंतर ऋण घ्यायची ते आधी मी तुम्हाला सांगते. आता ते नीट लक्ष देऊन बघा. आता समजा हा माझा आहे मुख्य अक्ष, ठीक आहे. आता इथे हा माझा आहे मुख्य अक्ष आणि समजा माझ्याकडे अजून एक दुसरा पण मुख्य अक्ष घेते. आता समजा इथे मी घेतले ते घेतलेलं आहे, इथे मी घेतलं अंतर्गोल आरसा आणि इथे मी घेतला बहिर्गोल आरसा, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की मी इथे कुठेतरी वस्तू ठेवली आणि त्याची कुठेतरी इथे मला प्रतिमा मिळते आणि खूप जवळ वस्तू ठेवली असता मला प्रतिमा इकडे कुठे तर मिळते, बरोबर आहे. आणि ह्या आरशामध्ये इथे कुठेतरी वस्तू अनंत अंतरावर असल्यावर इथे मला प्रतिमा मिळते आणि खूप जवळ जर घेतली वस्तू मी तर मला इथे कुठेतरी प्रतिमा मिळते. येस मॅम. तर आता ही अंतर कशी मोजायची नीट बघा, नीट समजून घ्या. आता आपण काय करतो, आपले जे एक्स आणि वाय ऍक्सिस असतो ना, आपण असं समजतो की हा जो आपला मुख्य अक्ष आहे तोच आपला काय आहे एक्स ऍक्सिस आहे. हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे, ठीक आहे. तर एक्स ऍक्सिस वरती तर आपली जी हॉरिझॉन्टल अंतर आहेत, हॉरिझॉन्टल म्हणजे लांबीची मोजणारी लांबी मोजणारी जी अंतर आहेत ती आपण एक्स अक्षाला कसं बघा, आपण ना इथे ह्याला जो आपला पोल असतो ह्यालाच आपण आपल्या एक्स वाय अक्षाचा जो इथे कसा ओरिजिन असतो, केंद्र असतो, तो मानतो. मग आपण ह्या उजव्या बाजूला जाताना जी अंतर घेणार ती धन घेणार. म्हणजे जसं उदाहरणार्थ हे पोल पासून ह्या प्रतिमेचं अंतर, हे जे अंतर आहे हे अंतर, हे V अंतर, इथे आपण काय घेणार धन घेणार, धन, ठीक आहे. पण आपण डाव्या बाजूला जाताना जसं की आता ही प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेचं V जे अंतर असेल आपण काय घेणार आहे ते ऋण घेणार आहे, वस्तूचं अंतर. परत इकडे बघा ही प्रतिमा जी उलटी बनलेली आहे हिचं पण अंतर आपण काय घेणार आहे ऋण घेणार आहे कारण लेफ्टला आहे. आणि वस्तू हे मुलांनो लक्ष घ्या, हे भिंग असो आरसा असो वस्तू आपण नेहमी डाव्या बाजूलाच ठेवतो, त्याच्यामुळे वस्तूचं जे अंतर आहे हे आपण नेहमी ऋणच घेतो, ठीक आहे. आता बिलकुल ह्याच्या उलट थांबा, हे घालवते सगळं, खूप घाण झालं. आता हे झाली आपली लांबीवाली अंतर. आता उंची मोजणारी अंतर, उंची मोजण्यासाठी आपण काय करतो, आपलं इथे ना असं मानतो की आपण हे जे आपलं आरसा ठेवलाय हा बरोबर असं ना वाय अक्षाच्या इथे ठेवलेला आहे. हा आपला काय समजा आहे हा वाय अक्ष. मग तुम्हाला माहितीये वाय अक्षाच्या वरच्या बाजूला आपण जाताना जे अंतर घेतो ती धन घेतो आणि खाली जाताना काय घेतो ऋण. तर मग ही वस्तूची उंची इथे धन असेल, ह्या प्रतिमेची उंची पण धन असेल, हे पण धन असेल, पण हे जे असेल हे काय असेल ऋण असेल. प्रतिमा म्हणजे नेहमी जी उलटी प्रतिमा बनते तिची उंची म्हणजे आपण HI ची उंची नेहमी काय घेणार ऋण, जर प्रतिमा उलटी असेल तर. प्रतिमा सरळ असेल तर आपलं HI काय बनेल धन बनेल. आणि आपला हा जो HO आहे ऑब्जेक्टची उंची ती नेहमीच आपली धन राहणार, कारण आपण नेहमी आपला नियमच आहे की आपण वस्तू नेहमी डाव्या बाजूला ठेवतो आणि ती वस्तू सरळ ठेवतो, आपण वस्तूला कधी उलट नाही ठेवत, ठीक आहे. आता सेम टू सेम, आता इथे नीट लक्ष द्या. अजून एक गोष्ट मुलांना,
इथे जर आपला फोकस असता तर तुम्ही बघताय ह्या केंद्रापासून ते फोकस डाव्या बाजूला आहे, म्हणून कॉन्केव्ह मिरर मध्ये अंतर गोल आरशामध्ये हा एफ आपला नेहमी नेगेटिव्हच असतो. आणि कॉन्व्हेक्स मध्ये हा तुम्ही बघताय इकडे राईट साइडला आहे, तर एफ म्हणजे फोकल लेंथ ही नेहमी धन असते कॉन्व्हेक्स मिरर मध्ये, बाहिर्गोल आरशामध्ये. आता ह्याचं तसंच इथे तुम्ही वस्तू बघताय, हे यू आपलं काय असेल नेगेटिव्ह असेल. हा सेम टू सेम रूल्स ह्याला पण लागू आहे. लेफ्टला गेल्यावरती नेगेटिव्ह, राईटला गेल्यावरती पॉझिटिव्ह, गेल्यावरती धन, खाली गेल्यावरती ऋण. आता कॉन्व्हेक्स मिरर मध्ये बहिर्गोल भिंगामध्ये हे एक आहे की खाली कधी जातच नाही, वस्तूची प्रतिमा कधी उलटी बनतच नाही. त्याच्यामुळे इथे नेहमी HI आणि HO दोन्ही पण काय असतील, धन असतील. येस मॅम. ठीक आहे, कळते? येस मॅम. आता मग आता शास्त्रज्ञांनी खूप सारे एक्सपेरिमेंट करून 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 मग सूत्र शोधलं. काय सूत्र शोधलं आता नीट बघा. सूत्र आहे आरशाचं काय आहे, सूत्र काय दिलेलं आहे, आरशाचं सूत्र म्हणतात त्याला. तर त्यांनी काय शोधलं एक्सपेरिमेंट करून, एक पर्टिक्युलर एकाच नाभी अंतराचा जर आपण आरसा घेतला तर त्या आरशासाठी समजा हा एक नाभी अंतर 10 असलेला, एफ हा 10 असलेला आपण हा आरसा घेतला, तर ह्या 10 आरशासाठी त्यांनी काय सूत्र काढलं की वस्तू कुठे ठेवताय तुम्ही, इथे ठेवताय इथे ठेवताय, तर त्या यू वरती व्ही ची किंमत डिपेंड आहे. आणि त्यांनी काय फॉर्म्युला काढला की 1/f is equal to 1/v plus 1/u. म्हणजे आपल्याला ह्याच्यापैकी दोन गोष्ट माहिती असल्या, भिंगाचं आरशाची फोकल लेंथ नाभी अंतर किती आहे, वस्तू किती वर ठेवली आहे, तर आपल्याला ती प्रतिमा किती अंतरावर मिळणार आहे हे आपण शोधू शकतो. हा एक फायदा काढला. दुसरा आहे विशालनचा सूत्र. विशालन म्हणजे भागाकार आहे. कसं विशालन दोन प्रकारे लिहू शकतो की जे वस्तूची ऍक्च्युअल मध्ये उंची होती त्या तुलनेत प्रतिमेची उंची किती भेटलेली आहे. कळतंय मुलांनो? येस मॅम. वस्तूच्या तुलनेत जसं आपण लिहितो ना 100 पैकी गणितामध्ये किती मार्क्स मिळाले, समजा 80 मार्क्स मिळाले, तर तुलना केली आहे ना, किती पैकी किती भेटलंय. तसंच विशालन म्हणजे काय, किती मोठी किंवा किती लहान आपल्याला आकृती भेटली, तर वस्तूच्या उंचीच्या तुलनेत किती विशाल किंवा किती कमी भेटली ती तर उंचीवरनच कळेल ना. म्हणून इथे वस्तूची उंची घेतली आणि वरती इथे काय घेतलेली आहे, प्रतिमेची उंची, आणि ह्या दोघांची आपण तुलना करतोय, त्यालाच आपण म्हणतोय विशालन. आणि ह्याचं अजून एक पण सूत्र आहे. ह्याचं अजून एक सूत्र काय आहे, -v/u. ठीक आहे, ते ह्याच्या स्वरूपामध्ये मिळू शकतो. आणि वस्तूचे अंतर. येस, हे वस्तू प्रतिमेचे अंतर भागिले वस्तूचे अंतर. तर ह्या दोन सूत्रांवर आधारित आपण जे आहेत ती उद्याच्या क्लासमध्ये गणित सोडवूया. येस मॅम. ठीक आहे, आज पण शिकवलं, समजलंय सगळ्यांना? येस मॅम, समजलंय. ऐका मुलांनो, तर हे सूत्र उद्या पाठ करून या. आणि आजचा होमवर्क हा आहे की ह्या 8 आकृत्या, 8 रे डायग्राम परत एकदा ड्रॉ करा, कारण आकृत्यांची प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही नंतर विसरून जाण. तर मला एकाच पेपरावर जर बसत असेल तर एका पेपरावर किंवा 2 पेपरावर ह्या 1 2 3 4 करून ह्या 8 आकृत्या काढा. अंतर्गोलार्षाच्या 6 केसेस आणि बहिर्गोलार्षाच्या 2 केसेस, अशा टोटल 8 आकृत्या आज तुम्ही आज किंवा उद्यापर्यंत ग्रुपमध्ये ते काढून टाका. तोच आजचा तुमचा होमवर्क. ओके मॅम. ओके मॅम. आजचा क्लास आपण, हा 1 सेकंड थांबा.